म्हणजे हा संघर्ष अजित पवार असा नसून शिंदे गट विरुद्ध फडणवीस असा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटात कसा संघर्ष आहे हे सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला. मंत्र्यांमध्ये निधीवरून नाराजी व्यक्त केली जाते. मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या सामाजिक न्याय खात्याचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचा आरोप केला होता. अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्याकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप झाला होता. त्यावरच बोलताना संजय राऊत यांनी हा संघर्ष अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे असा नसून फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे आहे हेच कसं सांगितलंय ते पहा. एक लक्षात घ्या, अजित पवार हे डेप्युटी सीएम आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांची या सूचना असल्याशिवाय अजित पवार हे करणार नाही. म्हणजे हा संघर्ष अजित पवार असा नसून शिंदे गट विरुद्ध फडणवीस असा आहे. मुख्यमंत्री हे सर्व आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय सूचनेशिवाय अजित पवार ह्या लोकांचा असा बूच लावू शकत नाहीत, बांबू घालू शकत नाहीत. तो घातलेला आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे वरचे नेते हे या पाठीशी आहेत सगळ्या. हळूहळू तुम्हाला कळेल. देवेंद्र फडणवीस हे काय फार सरळ राजकारणी नाही आहेत ना. संजय राऊतांनी हे सांगण्यामागचं कारण आहे संजय शिरसाट यांची नाराजी. संजय शिरसाट यांनी काय नाराजी व्यक्त केली होती आणि त्याला अजित पवार यांनी काय उत्तर दिलं ते देखील पहा. सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील, ते खातं बंद केलं तरी चालेल. कशासाठी पाहिजे? सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग, पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पहिल्याच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतो. कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे. याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही. पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही. परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेन. पण या सरळ आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये. परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये. परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना, ते आपली जी मनमानी चालवतं, त्यांना जे वाटतं ते खरं, ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला, ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे. सहन करायची एक लिमिट असते, मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सर्वच निधी एकदा कट करून टाका ना. कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती, कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल, कशाला पाहिजे त्या सर्वांना पुन्हा आणायचं? खातच नसलं तर ते चालतं. त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांच्याही कानावर ही गोष्ट घातली. आपण अर्थसंकल्प सादर करत असताना विशेषतः SC आणि ST मध्ये त्या घटकाकरता बजेटमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तरतूद त्या बाबतीमध्ये करतो आणि बाकीच्या घटकांना जनरल बजेटमध्ये तरतूद त्या करत असतो, विकासाच्या योजना देत असतो. आता आपल्याला निधी देत असताना लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्यांना त्या विभागातनं निधी देण्यात आला. ज्या माझ्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात, त्या घटकात मोडतात, त्यांना त्या विभागाकडनं निधी घेतलाय आणि ज्या बाकीच्यांना सर्वसाधारणमध्ये दिला. ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलंय ते असं काही वाटत नाही आणि हा निर्णय घेताना कॅबिनेटने घेतलेला आहे. आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहिती आहे की निर्णय कॅबिनेट घेत असतं. तर खात्यातील निधी वळवण्यावरून दोन नेत्यांमध्ये हा वाद रंगला. त्यावरच राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा अजित पवार यांची बाजू घेत संजय शिरसाट यांना फटकारलंय. लाडकी बहीण ही योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे. लाभार्थ्यांना महिन्याला पैसे देताना अर्थ विभागाची उडाताण होते. त्याचा कमी अधिक परिणाम सर्वच विभागांवर झाला आहे. हे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी समजून घेतलं पाहिजे. नाहीतर लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय आभाळातून पैसे आणणार आहेत का, असा टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्री संजय शिरसाट यांना लगावला.
त्यामुळे सध्या मंत्रिमंडळातच संघर्ष पेटल्याचं दिसून येत आहे. मात्र यावर बोलताना संजय राऊत यांनी वेगळाच अर्थ काढून फडणवीसांच्या सूचनेवरूनच अजित पवार यांनी हे केलंय आणि शिंदे विरुद्ध फडणवीस असा संघर्ष असल्याचाच दावा संजय राऊत यांनी केलाय. आता संजय राऊत यांच्या या दाव्यात किती तथ्य वाटतं यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.